आताच्या सरकारची बांधवांनो, मागच्या महिन्यात दीड महिन्यापासून या महाराष्ट्रात अतिवृष्टीनं थैमान घातलेलं जवळपास 60 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आहे। लाखो शेतकऱ्यांचं नुकसान मोठ्या प्रमाणावर होतंय। ठिकठिकाणी आंदोलन उभी राहतात, ठिकठिकाणी वेगवेगळे राजकीय पक्ष वेगवेगळ्या भूमिका मांडतात आणि या सगळ्या भूमिका मांडत असताना सरकार नुसत्या घोषणेमध्ये बसलेलं आहे। घोषणेशिवाय हे सरकार काही करत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे। आता नितीन मांडुळे पाटलांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या काही शेतकऱ्यांची नावं घेतली। आज या देशामध्ये जेवढ्या आत्महत्या झालेल्या आहेत, या महाराष्ट्राच्या सरकारला लाभ पडली पाहिजे। सगळ्यात जास्त जवळपास 39% आत्महत्या फक्त महाराष्ट्रात झालेल्या आहेत। हे सरकार करंट सरकार जसं आलं 1 जुलै 2023 पासून तर आतापर्यंत जून 25 पर्यंत या महाराष्ट्रामध्ये जवळपास 8,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि मागच्या 7 महिन्यामध्ये 8 महिन्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये 1 जानेवारीपासून तो ऑगस्ट 2085 पर्यंत जवळपास 1200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे। बांधवांनो, ही काही अभिमानाची बाब नाहीये। या महाराष्ट्रात एवढ्या आत्महत्या होतात आणि सरकार उघड्या डोळ्यानं या सगळ्या आत्महत्या बघत आहे। परवाच्या दिवशी संभाजीनगरात एक मोर्चा झाला, शेतकऱ्यांचा संताप, शेतकऱ्याचा राग एवढा होता की विभागीय आयुक्तालयामध्ये शेतकरी घुसले। मला वाटतं या सरकारने शेतकऱ्याला न्याय नाही दिला, या महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा या मंत्रालयात घुसून या सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही। कारण या शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता आहे। ही मदत म्हणजे काही ठीक नाहीये। आम्ही फॉलो करतोय बघ। आज पंजाब सारखं राज्य वेगवेगळ्या पद्धतीने मदत जाहीर करतो। आपल्या या सरकारने एनडीआरएफच्या निकषानुसार मदत जाहीर केली, परंतु जर ही मदत जाहीर केली असेल तर या मदतीनुसार या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं भलं होऊ शकत नाही। एनडीआरएफचे निकष अतिशय तोकडे, एसडीआरएफचे निकष अतिशय तोकडे। आज ठिकठिकाणी शेकडो नव्हे हजारो पुरवून गेले, कोणाच्या गायी गेल्या, कोणाच्या म्हशी गेले, कोणाच्या बैल गेले। एनडीआरएफच्या निकषानुसार फक्त 3 जणांना मदत मिळू शकते। आज मागच्या महिन्यामध्ये मागच्या आठवड्यात आम्ही मुखेडला गेलो होतो, नांदेडमध्ये एका शेतकऱ्याच्या 55 म्हशी वाहून गेल्या। परवाच्या दिवशी उद्धवजी ठाकरे साहेबांनी मराठवाड्याचा दौरा केला। या भूम मधील एका दातखेडे नावाच्या भूम तालुक्यातील एका पिंपळगावच्या एका शेतकऱ्याच्या 27 गायी वाहून गेल्या। सांगण्याचा मुद्दा हा, या म्हैस असेल, गाय असेल, लाखाला, 1.25 लाखाला, 1.5 लाखाला, 2 लाखाला येते आणि एनडीआरएफच्या निकषानुसार फक्त 35,000 37,000 रुपये या शेतकऱ्याला मिळू शकतात, तेही फक्त 3 शेतकऱ्यांना। आणि म्हणून बांधवांनो, अशा पद्धतीने हे एनडीआरएफचे निकष अतिशय तोकडे आहेत। आज सरकारने काल परवा काही मदत जाहीर केली 2200 कोटी, परंतु ही मदत जाहीर झालेली नाही। माझ्याकडे हे सगळे सर्क्युलर आहे, सरकारने जाहीर केलेले अध्यादेश। या अध्यादेशामध्ये या सरकारने जाहीर केलेली रक्कम ही काही 2200 कोटी नाही। ही मदत फक्त ऑगस्ट पर्यंतच्या अतिवृष्टीची त्यांनी जाहीर केलेली आहे आणि ही मदत फक्त 1339 कोटीची आहे। आज 60 लक्ष हेक्टरचं नुकसान झालेलं असताना ही मदत फक्त 15 लाख हेक्टरच्या जमिनीची मदत आहे। आणि हे सरकार मदत जाहीर करत असताना या सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही, कारण मागच्या काळात हे सरकार आल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीने घटना घडल्या, कुठे अतिवृष्टी घडली, कुठे गारपीट घडली, कुठे वेगवेगळ्या नैसर्गिक घटना घडल्या।
परंतु अजून मार्च 2023 पासून आजपर्यंत जवळपास 13,500 कोटी रुपये सरकारचे देणं बाकी, सरकारने शेतकऱ्याला देणं बाकी 13,500 कोटी रुपये. आज बँका